अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। काँग्रेसने ही बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळलेली आहे। मात्र सुनेत्रा पवार यांनी आता निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय अशी सूत्रांची माहिती आहे। पाहूयात। सुनेत्रा बहिणी पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली। प्रियताईंनी जाहीर केलेलं आहे की आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार लढणार नाही। बिनविरोध करायची परंपरा काँग्रेसनीच त्यावेळेस गोपीनाथ मुंडेजींच्या गेल्यानंतर काँग्रेसनी केलेली होती, पण त्याच्यानंतर भाजपने त्याचं पालन केलं नाही। अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली। ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वाटत होती, मात्र बारामती विधानसभा निवडणूक काँग्रेस लढवणार आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली होती। त्यातच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऍक्शन मोडवर आले। सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेत। सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती केली आहे। पवार काँग्रेस नेत्यांनाही पाठिंबा देण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती मिळते आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते आहे। सुनेत्रा बहिणी पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली। अर्थात बारामती पोट निवडणुकीविषयी ती चर्चा केलेली आहे। महाराष्ट्रातल्या ज्या दोन पोटनिवडणुका आहेत, राहुरी आणि बारामती, त्यातल्या बारामती पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधेल। आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार बारामतीची पोटनिवडणूक लढणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी आधी जाहीर केल्याचं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तर काँग्रेसनेही बारामती विधानसभा बिनविरोध करण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा असंही पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलंय। बारामतीची जी पोटनिवडणूक लागते विधानसभेची, त्या बाबतीत आमच्या पक्षाने ऑलरेडी सुप्रियताईंनी जाहीर केलेलं आहे की आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार लढणार नाही। आता प्रश्न झाला बाकी पक्षाचा। काँग्रेसच्या बाबतीत काहीतरी मधात बातम्या आल्या होत्या। काँग्रेसने सुद्धा बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं मला वाटतं। नक्की या बाबतीत त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी या बाबतीत बोलतील। बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही हे पुन्हा एकदा पवारांच्या राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय, तर उद्धव ठाकरेंनीही सुनेत्रा पवारांच्या कॉलनंतर पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे बारामतीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र आहे। मात्र काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत भाजपवर निशाणा साधलाय। अशा घटना झाल्यानंतर निवडणुका बिनविरोध व्हायला हव्यात या परंपरेचं काँग्रेसनं आतापर्यंत पालन केलंय, मात्र भाजपकडून अनेकदा या परंपरेचं उल्लंघन झाल्याचं म्हणत नाना पटोले यांनी भाजपकडे बोट दाखवलं। तुम्हाला सांगतो की निवडणुका ह्या अशा घटना झाल्यानंतर त्याला बिनविरोध करायची परंपरा काँग्रेसनीच त्यावेळेस गोपीनाथ मुंडेजींच्या गेल्यानंतर काँग्रेसने केलेली होती, पण त्याच्यानंतर भाजपने त्याचं पालन केलं नाही। अशा ठिकाणी अनेक घटना झालेल्या आहेत। त्यामुळे माननीय प्रदेश अध्यक्ष यांनी आज काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलेला जो पेपरमध्ये वाचला तो कुठल्या आधारावर घेतला, काय झालं, चर्चेचर्चेने काय त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याची माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी त्यावर आता प्रतिक्रिया देऊ शकत नाही। पण अशा घटनेमध्ये अनेकदा काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली आहे की बिनविरोध निवडणुका झाल्या पाहिजे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या पोटनिवडणुकीवरून विरोधकांना सुनावलंय।
या पोटनिवडणुका लढवून विरोधकांनी जनतेला वेठीला धरू नये असं राजू शेट्टींनी म्हटलंय. खरं तर निवडणुका आता कशा पद्धतीनं होतात, काय होतात हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये आता काही महाराष्ट्राच्या राजकारणावर काही फारसा बदलही होणार नाही. त्यामुळं ऐन ह्या पोटनिवडणुकांनी लढवून जनतेला विनाकारण वेठीस धरण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये असं मला वाटतं. तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांना आवाहन केलंय. सर्व पक्षांनी मन मोठं करावं आणि निवडणूक बिनविरोध करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. पवारांची राष्ट्रवादी बारामतीची पोटनिवडणूक लढवणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलंय. तर ठाकरेंची शिवसेना ही सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे बारामतीत काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या नेत्यांशी सुनेत्रा पवार चर्चा करून बिनविरोधसाठी विनंती करणार का आणि काँग्रेस नेते ते मान्य करणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.